नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। शिवमुद्राने दिला मदतीचा हात। पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित। जून महिना म्हटलं म्हणजे सर्व पालकांची आपल्या पाल्यासाठी शैक्षणिक साहित्य घेण्यासाठी गडबड उरते। शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातावर शैक्षणिक साहित्य मिळाल्याचा आनंद द्विगुणित होतो। हेच औचित्य साधून प्रतिवर्षाप्रमाणे शिवमुद्रा प्रतिष्ठान पोलादपूरच्या माध्यमातून प्रतापगडच्या पायथ्याशी दुर्गम भागात वसलेले चिरेखैंड प्राथमिक शाळा येथे संस्थेच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, तालुका प्रमुख निलेश अहिरे, शिवमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश कदम, सामाजिक कार्यकर्ते अनिल दळवी, तानाजी निकम, शिवमुद्राचे उपाध्यक्ष सतीश शिंदे, गणेश कदम, सचिव ज्ञानेश्वर बावलेकर, मुख्याध्यापक सीताराम जाधव, ज्ञानेश्वर उतेकर व ग्रामस्थ उपस्थित होते। यावेळी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांनी मार्गदर्शन करताना स्पष्ट केले की शिवमुद्रा प्रतिष्ठान ही संस्था गेली 25 वर्ष सातत्याने चिरेखैंड शाळेला साहित्य वाटप करत असते। कोणत्याही गोष्टीतील सातत्य व एखाद्या गावचा विकास करण्यासाठी पाठपुरावा करणारी ही संस्था म्हणून शिवमुद्रा प्रतिष्ठान या संस्थेकडे पाहिले जाते। चिरेखैंड शाळेचा गुणगौरव करताना त्यांनी सांगितले की गेले अनेक वर्ष ही शाळा गुणवंत विद्यार्थी घडवत आहे। दर्जेदार शिक्षण कसे असावे याचे उत्तम उदाहरण म्हणजे चिरेखैंड शाळा आहे। दुर्गम भागात असूनही शिक्षक इथे चांगले मेहनत घेत आहेत, त्यामुळे नवोदय सारख्या परीक्षेतही येथील विद्यार्थी उत्तीर्ण होत आहेत। या शाळेला लागणारी मदत सर्वतोपरी करण्याचे त्यांनी आश्वासन दिले। पहिल्याच दिवशी शालेय साहित्य मिळाल्याबद्दल विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झालेला चेहऱ्यावर दिसत होता। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी धनराज गोपाळसह तृप्ती भोईर, पोलादपूर।